मुंबईत अब की बार 100 पार। मुंबई महापालिकेसाठी भाजपचा नवा नारा। भाजपच्या घोषणेमुळे शिवसेना सावधान। नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेतल्या कुरबुरी थेट दिल्लीपर्यंत गेलेल्या असताना आता भाजपनं शिवसेनेला आणखी डिवचलंय। भाजपनं केलेल्या अंतर्गत सर्वे भाजपला 100 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा करण्यात आलाय। भाजपमधील विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2017 साली निवडून आलेल्या 82 जागा निवडून येतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 38 पैकी 16 जागांवर भाजपची आघाडी आहे। काँग्रेसच्या 31 पैकी 8 जागांवर भाजपची आघाडी। 100 ते 105 जागा जिंकण्याचा भाजपचा अंदाज। भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी मुंबईत भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला। तर मुंबईत महायुतीचाच महापौर बसेल असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला। विविध प्रकारचे फीडबॅक हे पक्षाकडे येत असतात आणि विविध प्रकारच्या फीडबॅकच्या आधारावरती महायुतीला 150 पेक्षा जास्त जागा मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्राप्त होतील अशा प्रकारचा फीडबॅक हा या ठिकाणी आम्हाला प्राप्त झालेला आहे। आम्ही भाजपा शिवसेना महायुती 100% यावेळी मुंबईचा महापौर बनवणार आहे। महाराष्ट्राची मुंबईची जनता ही महायुतीच्या बाजूने राहणार आहे। मुंबईची जनता सुद्धा डेव्हलपमेंटच्या बाजूने आहे, विकासाच्या बाजूने। भाजपचे मुंबई अध्यक्ष भाजपचे 150 नगरसेवक निवडून येतील असा दावा ते करताय। म्हणजे भाजपला महायुतीत 150 पेक्षा जास्त जागा हव्या असल्याचे संकेत दिले किंवा स्वबळावर लढण्यासही तयार असल्याचा संदेश भाजपला दिल्याचं सांगण्यात येत आहे। शिवसेना थोडी सावध झाली असून शिवसेना नेते उदय सामंत यांनी अमित साटम यांना महायुती विरोधात कोणतीही वक्तव्य करू नयेत अशा कानपिचक्या दिल्या। तर निवडणूक जाहीर झालेली नसताना केलेला सर्वे फार विश्वासार्ह नसतो असं शिरसाटांनी सुनावलंय। बीएमसी मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुतीनंच आम्हाला पुढे जायचंय हे निर्विवाद सत्य आहे। ते सुतोवाच स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी केलेले आहे आणि ज्याचा उल्लेख मगाशी मी केला की कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आपल्या महायुतीमध्ये समन्वय कसा राहील, आपली महायुती टिकेल कशी, त्याच्यामध्ये फाटाफूट होणार नाही, त्याच्यामध्ये गैरसमज होणार नाही, ही दक्षता माझ्यापासून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी युतीच्या घेणं गरजेचं आहे। आणि त्या पद्धतीने आपण जर वागलो तर युतीला कुठेही अडचण महाराष्ट्रामध्ये नाही। बहुमत मिळालं चांगली गोष्ट आहे ना। निवडणूक आणखी तर डिक्लेअर होऊ द्या, वातावरण पाहू द्या। प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या सर्वेचा अंदाज घेणं चुकीचं असतं। सर्वेचे निकाल तुम्ही आत्तापर्यंत पाहताय पूर्ण इतिहासामध्ये लोकसभेचे काय अंदाज होते, विधानसभेचे काय होते किंवा आताच्या निवडणुका जे झाल्या आहेत बिहार वगैरे या भागामध्ये त्याचे अंदाज काय होते। परंतु लोकांचा जनमत जोपर्यंत तयार होत नाही तोपर्यंत हे सर्वे पूर्व म्हणजे पहिल्या याच्या स्टेपचे असतात। निवडणूक जसं मध्यावर येईल त्या टायमाला खऱ्या अर्थाने झालेले सर्वे हे कोण विजयी होणार हे ठरवते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या सर्वेचा खरपूस समाचार घेतलाय। निवडणुकीच्या आधी हवा तयार करण्यासाठी सर्वे केले जातात असा आरोप उद्धव ठाकरेंच्या पक्षानं केलाय। शिवाय सत्ता हाती असल्यावर सर्वे हवे तसे वाकवता येतात असा टोलाही उद्धव ठाकरेंच्या पक्षातील नेत्यांनी केलाय। असे सर्वे होत असतात। आता सर्वे कुठल्या कुठं जातात। आता बिहारला सर्वे काय होते मग मतपेटीत काय निघालं। त्याच्यामुळे सर्वे हा विषय एक मेंटॅलिटी सेट करण्यासाठी मला असं वाटतं वापरण्यात येणारा आताच्या पद्धतीचं एक पद्धती दिसू लागलेली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलं। आजोबाई बाई हुडॉन बोलणारे गेले कुठे? बापरे, चांगलं आहे। मी त्याला समर्थन नाही देत, पण जे चाललंय ते चांगलं चाललंय। नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीत महायुतीत ठिकठिकाणी संघर्ष झाल्याचं पाहायला मिळालं। तुलनेनं छोट्या असलेल्या निवडणुकांमध्ये महायुतीत वादाचा भडका उडालेला असताना महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांमधील वाद कोणत्या टोकाला जाईल याची कल्पनाच न केलेली बरी। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।